हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहे या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपण बघायला भेटतं आहे की काल जे आपल्याला दाखवलं होतं की वेदा त्या कुंडामध्ये जाते आणि पाऊस येतो आणि पाऊस आल्यावर वेदा त्या पावसाच्या पाण्यामध्ये डुबत असते आणि मंजिरी हसत असते. तेव्हा ते काल जे बघितलं ते मंजिरीने फक्त ते एक स्वतःच्या मनाची तयारी केली होती आणि तिने जसं जसं पाहिलं आहे डोळ्यांनी तसं तसंच घडणार होतं. तेव्हा मंजिरी जोरजोरात हसत असते आणि बोलते की अगदी असंच घडणार आहे वेदासोबत. जे माझ्या डोळ्यांनी पाहिलं अगदी तसंच घडणार आहे आणि त्याला कोणीही वाचू शकणार नाही. अंबिका, तू तुझ्या मुलीलाही वाचवू शकणार नाही. म्हणून मंजिरी हसत असते. इकडे अथर्व वेदाला जेवू घालत असतो. तेव्हा वेदा नाटक करत असते. तेव्हा अथर्व बोलतो की बाळा, असं नाही करायचं, जेवण करून घ्यायचं. तेव्हा दामोदरही तिथे बसलेला असतो डायनिंग टेबलवर. तेव्हा दामोदर बोलतो की वेदा, तुला एक किस्सा सांगू. किस्सा म्हणजे गोष्ट, स्टोरी. तेव्हा वेदा त्यांच्याजवळ जाऊन बसते आणि बोलते की सांगा आजोबा स्टोरी. तेव्हा दामोदर तिला स्टोरी सांगत असतो की अगं, तुला माहिती आहे, एकदा मी आणि माझा मित्र ना जंगलामध्ये गेलो होतो. त्या जंगलामध्ये तो वाघ आला. माझा मित्र असा चरचर कापायला लागला आणि पळून गेला. मग काय, मी वाघाला जाऊन पकडलं. तेव्हा वेदा हसायला लागते. अथर्वही बघत असतो. तेव्हा वेदा बोलते की आजोबा, काहीही सांगतात तुम्ही. तेव्हा दामोदर बोलतो की अगं खरंच, आणि तुला माहिती का, माझे मित्रही असेच म्हणायचे की मी काहीही सांगतो. पण जेव्हा मी त्यांना खरंचा वाघ दाखवला तेव्हा त्यांना विश्वास पटला. तेव्हा वेदा बोलते की आजोबा, तुम्ही ना छोटा वाघ पकडला असेल. तेव्हा दामोदर बोलतो की खरंच. तेव्हा वेदा बोलते की झट आणि पळते आणि बोलते की वाघाला जसं तुम्ही पकडलं ना तसं मलाही पकडा. तेव्हा दामोदर बोलतो की झट. तेव्हा वेदा बोलते की हां, तुम्ही पटकन पकडा मला. तेव्हा दामोदर बोलतो की बरं, तुला आता मी झटपट पकडतोच, बघ आता कसं. तेव्हा दामोदर बोलतो की मी पकडेल, पण बाहेर जायचं नाही हां. तेव्हा अथर्वही बोलतो की हां वेदा, बाहेर जायचं नाही. तेव्हा वेदा बोलते की ठीक आहे. तेव्हा वेदा आणि दामोदर पकडापकडी खेळत असतो. तेव्हा दामोदर वेदामागे पळत असतो आणि वेदा त्याला चकवा देत असते. तेव्हा वेदा पळता वेदा घरातल्या घरात पाय घसरून पडणार असतं. तेवढ्यात दामोदर बोलतो की अगं वेदा, पडशील. तेव्हा अथर्व पटकन धावत जातो वेदाला बघत. तेवढ्यात मंजिरी येते आणि वेदाला पकडते. तेव्हा अथर्व घाईघाईने मंजिरीकडनं वेदा घेतो आणि पटकन वेदाला उचलून घेतो. तेव्हा मंजिरीला थोडं खटकतं. तेव्हा मंजिरी बोलते की अरे अथर्व. तेव्हा अथर्व काहीच बोलत नाही. तेवढं तिथे अंबिका येते. तेव्हा अंबिका बोलते की मनात बोलते की अथर्व प्लीज काहीच बोलू नका. तेव्हा मंजिरी पुन्हा बोलते की अथर्व. तेव्हा अथर्व बोलतो की आजकाल वेदाला काही झाल्यानंतर मी लवकर पॅनिक होतो. तेव्हा मंजिरी बोलते की खरंच. तेव्हा अथर्व बोलतो की हो, आणि बरं झालं तू आलीस म्हणून. त्यामुळे वेदा पडताना वाचली, नाही तर तिला लागलं असतं. तेव्हा अंबिकाच्याही जीवात जीव येतो, कारण की अथर्वचा राग त्या मंजिरीवर असतोच. पण मीराने त्याला स्पष्ट सांगितलं असतं की तुम्ही तिला काहीही कळू देऊ नका म्हणून. तेव्हा दामोदर अथर्वला बोलतो की अथर्व, बरं तुम्ही ते न्यूरोलॉजिस्टकडे जाऊन आला का. तेव्हा अथर्व बोलतो की नाही, पण आमचं बोलणं चालू आहे. तेव्हा मंजिरी बोलते की हो अथर्व, पटकन जाऊन ये. अथर्व पटकन मीराला घेऊन तिथून निघून जातो. अंबिकाही मंजिरीकडे बघते आणि तिथून चालली जाते. तेव्हा मंजिरी मनात बोलत असते की वेदा, आजच्या दिवस मनसोक्त खेळून घे, काय करायचं करून घे, नंतर तुला कधी खेळायला मिळणार नाही. ना तुझी मनुष्य आई आणि ना तुझी आत्माई दोघीही काही करू शकणार नाही. इकडे अजित वेड्यासारखा करत असतो, माझी माया कुठे गेली, माझी माया कुठे गेली. तेव्हा नर्मदा त्याला समजवत असते. तेव्हा दामोदर येतो. तेव्हा दामोदरला अजित बोलतो की तुम्ही ना सेल्फिश आहात, सेल्फिश. इथे माझी बायको सापडत नाही, मी रडतोय आणि तुम्ही तुम्ही तेव्हा दामोदर बोलतो की काय सेल्फिशपणा केला रे. तेव्हा अजित बोलतो की बघा हां, तुम्ही असं बोलणार असाल तर बघा, तुम्हाला फक्त खायला जमतं फक्त, बाकी तुम्हाला काही नकोच. तेव्हा दामोदरही अजितला बोलतो की हो का, आणि तू काय करतोस रे. तेव्हा अजित बोलतो की तुम्ही असंच करणार असाल तर मी ना मरून जाईल. तेव्हा दामोदर बोलतो की जा, मरून जा. तेव्हा अजित बोलतो काय मरून जाऊ. तेव्हा अजित इकडे तिकडे काहीतरी शोधायला लागतो. तेव्हा त्याला सफरचंदजवळ चाकू सापडतो. तेव्हा अजित चाकू घेतो आणि बोलतो की हे बघा, मी मरून जाईल. तेव्हा नर्मदा बोलते की काय बोलतायत तुम्ही. तेव्हा दामोदर बोलतो की हा जा मरून जा. तेव्हा अजित धमकायचा प्रयत्न करतो आणि चाकू बाजूला ठेवतो आणि बोलतो की मी नाही मरणार. तेव्हा दामोदर बोलतो बघितलं, घाबरलास ना. तेव्हा अजित बोलतो हो. तेव्हा अजित बोलतो की नाही मी घाबरलो नाही, मला माझ्या बायकोला शोधायचं आहे, माझी माया कुठे गेली, माझं खरंच तिच्यावर प्रेम आहे. तेव्हा तो बोलतो की आमचं हनीमूनही नाही झालं, मी कसं शोधू तिला. तेव्हा नर्मदा बोलते की आपण प्लॅनचिट करू. तेव्हा अजित बोलतो की काय प्लॅनचिट. मॉम, अगं प्लॅनचिट मेलेल्या लोकांना बोलवण्यासाठी करतात, पण आपण तर मायाला शोधतो आहे ना, माझी माया मेली नाही. तेव्हा तेव्हा नर्मदा बोलते की मला सारखं आतून वाटतंय की मायाचा मंजिरीने खून केला असणार.
तेव्हा अजित बोलतो की काय नाही, माझी माया जिवंत आहे, माझं हनीमून पण नाही झालं, असं तसं पुन्हा अजित रडायला लागतो. तेव्हा नर्मदा बोलते की हो, मला तेच वाटते, कारण की तिने ऑलरेडी 4 लोकांचा खून केला आहे. आणि आपण पोलिसांमध्ये गेलो ना, पोलिसांमध्ये गेलो, मला सारखं वाटतं की आपण पोलिसांमध्ये गेलो तर मायाचा शोध घेईल आणि प्लॅनचिट, आणि एक तर प्लॅनचिट करावं आपण. तेव्हा दामोदर बोलतो की 4 लोकांचा खून कोणाचा? तेव्हा नर्मदा बोलते की बघ, तिने दादासाहेबांचा खून केला, नंतर अथर्वच्या आईचा केला, अंबिकाचा केला आणि मीराच्या आईचा, हे 4 लोकांचा खून केला आहे. तेव्हा अजित रडत असतो. तेव्हा नर्मदा ओरडते आणि बोलते की गप्पा बस रे तू, काय चाललं आहे, हनीमून हनीमून हनीमून. आणि नर्मदा तिथून रागाने निघून जाते. तेव्हा अजित बोलतो की डॅड, असं का करतायत तुम्ही? इकडे वेदा किचनमध्ये असते आणि चोरून साखर खात असते. तेव्हा मीराचं लक्ष जातं आणि मीरा बोलते की वेदा, साखर खायची नाही. तेव्हा वेदा बोलते की आई, असं का करतेस? तेव्हा मीरा बोलते की वेदा, तुला अभ्यास नाही का? तेव्हा वेदा बोलते की आई, अजून स्कूल नाही सुरू झाली, काय गं तू सारखं अभ्यास 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 करत असते? तेव्हा मीराला वेदा बोलते की आई, तुला एक विचारू, मी डेंजरमध्ये आहे का? तेव्हा मीराला काहीच कळत नाही काय उत्तर द्यावं. तेव्हा मीरा तिच्याजवळ जाते आणि बोलते की नाही, असं का बोलतेस तू? तेव्हा वेदा बोलते, मला माहिती आहे तुम्ही मला खूप जपतात, स्पेशली तू आणि बाबा. मला सांग ना, मी डेंजरमध्ये आहे का? कोणी मला किडनॅप करणार आहे का? तेव्हा मीरा बोलते की तसं नसतं वेदा, अगं आईबाबांना आपल्या मुलांना जपावंच लागतं. तेव्हा मीरा बोलते की नाही. तेव्हा वेदा बोलते की नाही, पण तुम्ही जरा जास्तच जपतायत मला, सांग ना आई काय झालं. तेव्हा मीरा बोलते की वेदा, काही नाही झालं, एक काम कर, जा तू ड्रॉइंग काढ आणि तुझं चित्र मी नंतर बघायला येते म्हणून. तेव्हा मीराला प्रश्न पडतो की वेदाला काय सांगायचं. वेदा गेल्यावर तेव्हा मीरा बोलते की नाही सांगितलं तर तिचा विश्वास आमच्यावरचा हळूहळू उडत जाईल, काय सांगू तरी तिला. तेवढ्यात नर्मदा येते आणि बोलते की मीरा. तेव्हा मीरा बोलते की आत्या, काय झालं? तेव्हा नर्मदा बोलते की मला मायाबद्दल समजलं आहे, मला माहिती ती कुठे आहे, मला कळलं आहे. तेव्हा मीरा विचारात पडते. इकडे वेदा बाहेर येते आणि मछली जल की राणी हे जीवन उसका पाणी आहे हे गाणं गुणगुणत असते. तेव्हा वेदा गुणगुणत असते गाणं. तेवढ्यात म्हणजे तिच्या तोंडावर हात ठेवून तिला ओढून घेते आणि तिला तिच्या खोलीत ओढून घेतल्यावर वेदा पूर्ण शांत होऊन जाते. वेदाला काही कळत नसतं. वेदा फक्त मंजिरीकडे टक लावून बघत असते. तेव्हा मंजिरी तिच्याशी बोलत असते आणि बोलते की वेदा, तू काल वर्षा तुझी वाट बघते आणि आता मी तुला इझिली मारू शकते. आत्ताच असं वाटतं की तुझा गळा दाबावा, पण तुझी ती आत्माई आहे ना, ती आड येईल. पण आता कोणीही काही करू शकणार नाही. काल वर्षा तुझी वाट बघते. आणि मंजिरी वेदाशी बोलत बोलत हसत असते. इकडे मीरा थोडी गोंधळते आणि बोलते, काही काय बोलतात आत्या, माया जिवंत आहे. तेव्हा नर्मदा बोलते की माया जिवंत आहे, पण कुठे आहे ती? तेव्हा मीरा बोलते की मला काय माहीत. तेव्हा नर्मदा बोलते की अगं तूच म्हणालीस ना की माया जिवंत आहे म्हणून, मग कुठे आहे ती? तिथे असायला हवी ना जिवंत आहे तर. तेव्हा मीराला आठवतं की माया त्या चित्रात असते आणि हेल्प मागत असते. तेव्हा मीरा बोलते की काही गोष्टी जर दिसत नसल्या तर त्याच्यावर विश्वास कसा ठेवणार ना. तेव्हा नर्मदा बोलते की अगं पण तूच म्हणतेस ना माया जिवंत आहे, मग ती इथे नाही आहे ना. तेव्हा मीरा बोलते की कदाचित तिला मंजिरीने कैद केलं असेल. तेव्हा नर्मदा बोलते की मंजिरीने कैद केलं असेल. मंजिरीकडे एक तयार केलेली बाहुली घेऊन येते आणि मंजिरी बोलते की आज खरी वेदा कुंडात असेल आणि वेदाचा भ्रम इथे असेल आणि उद्या सगळेजण वेदाच्या आठवणीत. तेव्हा ती बाहुली बेडवर ठेवते आणि कालमुख मणीला हात लावून ती काहीतरी बोलत असते. तेव्हा मंजिरी त्या बाहुल्याला हात लावून मंत्र म्हणत असते. तेवढ्यात अथर्व येतो. अथर्व बाहेरूनच बघून मनात बोलत असतो की ही बाई इथे का करते, काय करते. तेव्हा मंजिरी त्या बाहुल्यावर हात ठेवून काहीतरी मंत्र म्हणत असते. तेव्हा अथर्व बोलतो की आई. तेव्हा मंजिरी थोडी दचकते. मंजिरीचा हात त्या बाहुल्यावर असतो आणि तिला असं वाटतं की अथर्वचं आता लक्ष जाईल, पण अथर्व बघतो तेव्हा तिथे वेदाचा भ्रम असतो. तेव्हा अथर्व बोलतो की आई, काय झालं, इथे काय करतेस? तेव्हा मंजिरी बोलते की अरे, वेदाच्या अंगावर पांघरून घालायला होती, AC चालू आहे ना, म्हटलं थंडी वाजेल म्हणून. तेव्हा मंजिरी बोलते की तू झोप आता, उशीर झाला आहे. आणि मंजिरी वेदाकडे बघून हसून तिथून निघून जाते. इकडे अथर्व वेदाकडे कंटिन्यू बघत असतो. त्याच्या डोक्यामध्ये विचार असतात पण त्याला काही करता येत नसतं. आणि इकडे मंजिरी रात्रीचं कुंडाजवळ आली असते आणि वेदाला त्या कुंडात उतरवत असते. वेदा कुंडात असते तेव्हा मंजिरी
काळमुख मणीला हात लावून रख्या हातात घेते आणि बोलते की आता अथर्वला कळण्याच्या आधी पटकन विधी सुरू करायला हवा. तेव्हा मंजिरी त्या कुंडाच्या भोवती ती रख्या टाकत असते आणि मंत्र म्हणत असते. तेव्हा मंजिरीची रख्या टाकली जाते. तेव्हा मंजिरी हसत असते आणि बोलते की अंबिका, आता हे रिंगण तू कधीही ओलांडू शकत नाही आणि काल वर्षा कोणीही थांबवू शकत नाही. तेव्हा मंजिरी हसते, तिच्या त्या कालमुख मणीला हात लावते आणि मंत्र म्हणते की काल वर्षा प्रकटस्य, आणि मंजिरीचा मंत्र सफल होतो आणि कालवर्षा प्रकट होते. मंजिरीला खूप हसायला येत असतं आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.